देशाच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनाने अखेर केंद्र सरकारला मोठा निर्णय घ्यायला भाग पाडले. नीट पेपर फुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहाराविरोधात 6 जून 2026 रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाची सुरुवात झाली. आंदोलनाचे नेतृत्व छत्रपती संभाजीनगरच्या अभिजित दिपके यांनी केले. सीजेपीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी लढा उभारला. इंस्टाग्रामवर उपहासात्मक पद्धतीने सुरू झालेल्या सीजेपीच्या अर्थात कॉक्रोच जनता पार्टीच्या संकल्पनेने अवघ्या काही दिवसात तरुणाईला भुरळ घातली. त्यानंतर देशातल्या शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नीट पेपर फुटीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरण्यात आलं आणि त्यानंतर सुरू झालेले दिल्ली आंदोलन आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींची संपूर्ण कहाणी आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात राजगिरी एक्सप्रेस लाईन. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी सुरू केलेलं आंदोलन सुरुवातीला जंतर मंतर पुरते मर्यादित होते. मात्र या आंदोलनात समाजसेवक सोनम वांगचुक यांनी सहभागी होत आंदोलन स्थळी आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाच्या 18व्या दिवशी उपोषण स्थळावरून पांढऱ्या चादरीत त्यांना जबरदस्तीने दिल्ली पोलिसांनी दवाखान्यात उपचारासाठी हलवले. यामुळे तरुणाई भडकली आणि 20 तारखेला जंतर मंतर ते संसदेपर्यंत सीजेपीने काढलेल्या मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी झाले आणि इथेच या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी हवा दिली. या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थी विद्यार्थिनी महिला मुले यांच्यावर प्रचंड लाठीचार्ज केला. अश्रुधूर फेकण्यात आले. यात अनेकांची डोके फुटली. अनेक जण जखमी झालेत. दिल्लीतील आंदोलन अधिक तीव्र झाले. या घटनांमुळे आंदोलनाला आणखी व्यापक पाठिंबा मिळाला. यामुळेच आंदोलनाचे लोण संपूर्ण देशभर पसरले. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सोशल मीडियावरही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक विरोधी राजकीय पक्षांनी पुढे येत आंदोलनाला पाठिंबा दिला. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले. आझाद समाज पार्टीचे प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद यांनी देखील संसदेत उपोषण सुरू केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 मार्च रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्याला अनेक पक्षांनी पाठिंबा देत बंद यशस्वी देखील केला. दरम्यान सोनम वांगचुक यांनीही 24 जुलै रोजी त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्याने उपोषण सोडले. कधी नव्हे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर येत पेपर फुटीबाबत कठोर कायदा करण्याबाबत तरुणाईला आश्वासित करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे केंद्र सरकार आणि सीजेपी प्रतिनिधीमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या. काही मागण्यावर तत्वतः संमती दर्शवण्यात आली. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका सीजेपीने कायम ठेवली आणि आंदोलन सुरूच ठेवलं. एकीकडे जंतर मंतरवरील गर्दी आणखी वाढत असताना आंदोलन आणखी तीव्र झालं. अखेर 25 जुलै 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान यांच्याकडे पाठवला. तशी माहिती त्यांनी आपल्या एक्स हँडलवर देखील दिली. हा निर्णय आंदोलनाचा मोठा विजय मानला जात आहे. मात्र सीजेपीने स्पष्ट केले की विद्यार्थ्यांना न्याय, परीक्षा व्यवस्थेत सुधारणा आणि इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. दरम्यान देशभरात या आंदोलनावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी देशातील हा एक मोठा ऐतिहासिक लढा मानला जात आहे. जेन झीने ठरवलं तर तो दिल्लीचेही तख्त पलटवू शकतो, हेच या सगळ्या घटनांमधून सिद्ध करण्यात आले. अशाच अधिकाधिक बातम्या आणि माहितीकरिता आपल्या राजगिरी एक्सप्रेस लाईनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका.